नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 2 चौकोन। मागील भागामध्ये आपण समांतरभुज चौकोन म्हणजे काय आणि समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म त्यांचे त्याबाबतच्या सिद्धता अभ्यासलेला आहे। आज आपण आयत, समभुज चौकोन आणि चौरस यांचे विशेष गुणधर्म अभ्यासणार आहोत। आयत, समभुज चौकोन आणि चौरस हे समांतरभुज चौकोनही असतात आणि त्यामुळेच समांतरभुज चौकोनाचे जे गुणधर्म आहेत म्हणजे सम्मुख बाजू समान असणे, संगत कोन समान असणे, कर्ण परस्परांना दुभागणे, हे गुणधर्म आयत, समभुज चौकोन आणि चौरस या तिन्ही प्रकारच्या चौकोनांमध्ये आपल्याला आढळून येतात। या आकृतीत तुम्हाला दिसते बघा, पहिली आकृती आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसतोय चौरस, आयत, समभुज चौकोन। या तिन्ही आकृत्यांमध्ये बघा सम्मुख बाजू समान आहेत आयतामध्ये, तर चौरसामध्ये चारही बाजू समान म्हणजे सम्मुख बाजू समान असणारच आहेत, संगत कोन समान आहेत, कर्ण परस्परांना दुभागतात, हे गुणधर्म आढळून येतात। परंतु यापेक्षा काही अधिक गुणधर्म या प्रत्येक प्रकारच्या चौकोनामध्ये असतात। ते कोणकोणते आहेत, ते गुणधर्म आणि त्यांच्या सिद्धता आपण आज थोडक्यात बघणार आहोत। आयत आपण पहिले बघूया। आयत, जर समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन असेल तर त्याला आयत किंवा काटकोन चौकोन असं म्हणतात। म्हणजेच प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो। तुम्हाला आकृतीत दिसते प्रत्येक कोन काय आहे, काटकोन आहेत, सम्मुख बाजू समांतर आहेत, सम्मुख बाजू एकरूप आहेत। मग याचे आपण गुणधर्म बघूया। सम्मुख भुजा एकरूप, सर्व कोन काटकोन, दोन्ही कर्ण एकरूप असतात आणि कर्ण परस्परांना दुभागतात, हे आयताचे गुणधर्म आहेत। चौरस, आता चौरस जो आहे बघा, जर चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतील आणि त्या एकमेकांना काटकोनात जोडलेल्या असतील तर अशा आकृतीला चौरस असे म्हणतात। चौरसाचे गुणधर्म बघूया आपण। सर्व बाजू एकरूप, सर्व कोन काटकोन म्हणजे प्रत्येक कोन काटकोन, कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात। आता हे जे गुणधर्म आहे या गुणधर्मांविषयीच्या काही सिद्धता आणि उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत। पहिला आहे आयत। आयताचे कर्ण एकरूप असतात, हे प्रमेय आपल्याला सिद्ध करायचं आहे। आकृती आपण काढून घेतली, आयत ABCD। आता पक्ष बघा, काय सांगितले, आयताचे कर्ण एकरूप असतात, तर पक्षामध्ये चौकोन ABCD हा आयत आहे आणि आपल्याला सिद्ध करायचंय कर्ण AC एकरूप कर्ण BD। आपण आयताचे कर्ण काढून घेऊ, कर्ण AC आणि कर्ण BD हे दोन कर्ण एकरूप आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचंय। सिद्धतेसाठी आपण या ठिकाणी हे दोन काटकोन घेऊया,
त्रिकोण ABC आणि दुसरा काटकोन त्रिकोण BCD. तर सिद्धता बघूया आपण. त्रिकोण ABC व त्रिकोण DCB मध्ये काय सांगितलंय बघा. दिलेल्या गोष्टी आपण बघूया. ABCD हा आयत आहे. मग आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात म्हणून बाजू AB एकरूप बाजू DC, कारण आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. दुसरं बघूया. कोन ABC एकरूप कोन DCB, कारण प्रत्येक कोन जो आहे हा 90 अंशाचा आहे. आयताचा प्रत्येक कोन काय असतो? काटकोन असतो. आणि बाजू BC एकरूप बाजू CB ही दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे. आणि म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DCB बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. आणि दोन त्रिकोण एकरूप म्हणून रेख AC एकरूप रेख BD. बघा, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू रेख AC काय दिसतंय आपल्याला? एकरूप रेख BD. मग आता AC आणि BD हे काय आहेत? कर्ण आहेत. म्हणजेच कर्ण AC एकरूप कर्ण BD. आणि यावरून आपण सिद्ध केलं हे दोन्ही कर्ण आहेत. आयताचे कर्ण एकरूप असतात. पुढचा गुणधर्म आहे चौरसाचा. चौरसाचे कर्ण एकरूप असतात व परस्परांचे लंब दुभाजक असतात. आपण आकृती काढून घेऊया. चौरस ABCD. कर्ण सांगितलेले आहेत. कर्ण काढून घेऊ AC आणि BD. पक्ष ABCD हा चौरस आहे. कर्ण AC आणि कर्ण BD हे परस्परांना M बिंदूत छेदतात. आपल्याला साध्य करायचे आहे कर्ण AC एकरूप कर्ण BD. तसंच रेख AM एकरूप रेख CM, कारण काय सांगितले? परस्परांचे लंब दुभाजक असतात. तसंच रेख BM एकरूप रेख DM आणि कर्ण AC लंब कर्ण BD, परपेंडिक्युलर कर्ण BD. कर्ण परस्परांचे लंब दुभाजक. आपण आकृती घेतली काढून. सिद्धता आता लिहिणार आहोत आपण. बघा, चौकोन ABCD हा चौरस आहे, आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणूनच ABCD हा काय आहे? आयत आहे. आता आयताचं आपण आता सिद्ध केलं. कर्ण काय आहेत? एकरूप असतात. म्हणजेच कर्ण AC एकरूप कर्ण BD आयताचे कर्ण. आणि म्हणून बघा, कर्ण हे दोन्ही आपले एकरूप मिळाले आपल्याला. आता ABCD हा समभुज चौकोन आहे, कारण चौरस हा समभुज चौकोन सुद्धा असतो. तर आयत, समभुज चौकोन आणि चौरस आपण गुणधर्म बघितले. तर चौकोन ABCD हा समभुज चौकोन असतो. मग समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. आपण समांतर रेषांच्या जेव्हा कसोट्या अभ्यासल्या आहेत त्यावेळेला आपण काही गुणधर्म अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये हा गुणधर्म आपण अभ्यासला की समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणून रेख AM एकरूप रेख CM आणि रेख BM एकरूप रेख DM आणि कर्ण AC परपेंडिक्युलर कर्ण BD. म्हणजेच चौरसाचे कर्ण एकरूप आहेत आणि परस्परांचे लंब दुभाजक आहेत. तर म्हणजेच जर चौकोनाचे कर्ण एकरूप आणि परस्परांचे लंब दुभाजक असतील तर तो चौकोन
चौरस असतो असंही आपण यावरून म्हणू शकतो. बघा, काही गुणधर्म आपण अभ्यासले ते लक्षात ठेवा. आयताचे कर्ण एकरूप असतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. तसंच चौरसाच्या बाबतीत चौरसाचे कर्ण एकरूप असतात. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात आणि चौरसाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. तर या गुणधर्मांचा उपयोग करून आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. चौरस ABCD या आयताचे कर्ण O मध्ये छेदतात. चौकोन ABCD या आयताचे कर्ण O मध्ये छेदतात. जर AC बरोबर 8 सेमी तर BO बरोबर किती? त्यातच दिलाय, जर कोन CAD बरोबर 35 अंश तर कोन ACB बरोबर किती? प्रत्येक वेळेला लक्षात घ्या, प्रश्न दिलेला असेल त्या अनुषंगाने आकृती काढणं आवश्यक आहे. कच्ची आकृती काढून घ्या. चौकोन ABCD या आयताचे कर्ण सांगितलेत O मध्ये छेदतात. कर्ण काढून घेऊ आपण. हे O मध्ये छेदतायत. दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया. AC बरोबर 8 सेमी, कोन CAD बरोबर 35 अंश. CAD म्हणजे हा कोन दिलाय आपल्याला 35 अंश आणि विचारलंय BO बरोबर किती? AC दिलेलं आपल्याला हे पूर्ण 8 सेमी. BO बरोबर किती आणि कोन ACB बरोबर किती हा विचारलाय कोन. बरोबर, हा कोन किती? हा कोन दिलाय आपल्याला 35 अंश. बघा, आपण नुसतं बघून या ठिकाणी तुम्ही सांगू शकाल काय आहे? AC 8 दिलाय, मग BO आपल्याला म्हणजेच BD पण 8 येणार, मग BO किती येईल? 4. परंतु आपल्याला या ठिकाणी काही गुणधर्मांचा उपयोग करून हे उदाहरण सोडवायचं आहे. फक्त उत्तर लिहून चालणार नाही. बघा, चौकोन ABCD हा आयत आहे. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे, कारण आयत हा समांतरभुज चौकोन असतो. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात आणि म्हणून काय येणार? OA बरोबर OC बरोबर हाफ AC, तसंच OB बरोबर OD बरोबर हाफ BD. बरोबर, कारण समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. आता AC बरोबर BD बरोबर 8 सेंटीमीटर, कारण कर्ण काय असतात? आयताचे कर्ण एकरूप असतात. म्हणून BO बरोबर आपल्याला BO विचारलंय, BO बरोबर हाफ BD, पण BD पण किती आहे? 8 सेंटीमीटर, म्हणून BO बरोबर हाफ इंटू 8. भाग लावा, बे के बे, बे चोक 8, म्हणजेच BO बरोबर किती आलं? 4 सेंटीमीटर. आपण एक उदाहरण सोडवून झालं आपलं, हे झालं. आता पुढचं करायचंय आपल्याला, कोन ACB बरोबर किती? ABCD हा समांतरभुज चौकोन आहे, कारण आयत हा समांतरभुज चौकोन असतो. आकृती बघा, AB समांतर DC आणि AC ही छेदिका, म्हणून कोन DAC एकरूप कोन ACB. AC या छेदिकेमुळे हे काय झाले? व्युत्क्रम कोन. आणि पण दिलेला आहे कोन ACB बरोबर 35 अंश, म्हणून कोन DAC आपल्याला दिलेला आहे. BO आपण काढलं, BO बरोबर 4 सेंटीमीटर आणि DAC आपल्याला दिलेलं 35 अंश, म्हणून कोन ACB बरोबर पण 35 अंश. तर अशा प्रकारे गुणधर्मांचा उपयोग करून आपल्याला हे उदाहरण सोडवणं आवश्यक आहे. पुढचं उदाहरण बघूया. चौकोन PQRS या समभुज चौकोनात जर PQ बरोबर 7.5 सेंटीमीटर तर QR बरोबर किती? कोन QPS बरोबर 75 अंश
तर कोन PQR बरोबर किती आणि कोन SRQ बरोबर किती? दिलेल्या गोष्टी लिहून घ्या. PQ बरोबर दिलेला आहे, QPS कोणाचं माप दिलेलं आहे आणि कोन PQR, कोन SRQ आणि QR आपल्याला काढायचं आहे. आकृतीला नाव देऊन PQRS हा समभुज चौकोन आहे. आता बघा, PQ हे दिले आपल्याला 7.5 सेंटीमीटर आणि काय विचारलंय, QR बरोबर किती ही विचारलेली आहे आपल्याला. आता समभुज चौकोन आहे, समभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते, म्हणून PQ बरोबर QR बरोबर किती येणार, 7.5 सेंटीमीटर. PQ बरोबर QR बरोबर RS बरोबर SP, चारी बाजू समान आणि म्हणून QR बरोबर 7.5 सेंटीमीटर. आता या आकृतीत आपल्याला काय दिलंय बघा, PQRS कोन QPS बरोबर 75 अंश आणि PQR व SRQ बघा, PQR हा कोन आणि SRQ हा कोन आपल्याला काढायचा आहे. QPS हा कोन जो आहे हा आपल्याला दिलेला आहे 75 डिग्री, 75 अंश. आता चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे, कारण समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो, बरोबर. मग आता समांतरभुज चौकोन आहे म्हणजेच काय आहे बघा, रेख PS हा बघा, हा आपल्याला दिलेला आहे, रेख PS पॅरलल रेख QR, या दोन PS आणि QR या समांतर आहेत आणि या दोन रेषा समांतर, या रेषा समांतर आणि PQ ही त्यांची छेदिका, म्हणून काय आहे, कोन PQR अधिक कोन QPS हे दोन कोन काय झाले, आंतरकोन. ही छेदिका आहे त्यामुळे हे दोन कोन आंतरकोन, म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश आणि म्हणून कोन QPS अधिक कोन PQR बरोबर 180 अंश. पण आपल्याला QPS चं माप दिलेलं आहे 75 अंश, म्हणून कोन PQR अधिक 75 अंश बरोबर 180. 75चं आपण पक्षांतर करू, म्हणून कोन PQR बरोबर 180 मायनस 75. Therefore, angle PQR is equal to 105 डिग्री. आता कोणता मिळाला आपल्याला, हा मिळाला 105 अंश. आता कुठला आणखीन काढायचा आहे आपल्याला, SRQ हा काढायचा आहे. आता हे दोन कोन काय आहेत, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, म्हणून कोन QPS एकरूप कोन SRQ हे सम्मुख कोन आहेत, QPS आणि SRQ, म्हणून कोन SRQ बरोबर कोन QPS चं माप, पण QPS आहे 75 डिग्री आपण काढले दिलेला आहे, म्हणून कोन SRQ बरोबर 75 अंश. तर अशा प्रकारे आपल्याला एका कोनाचं माप दिलंय आणि इतर कोनांची माप आपण काढू शकतो. पुढच्या एक उदाहरण बघूया. बघा, चौकोन IJKL या चौरसाचे कर्ण परस्परांना बिंदू M मध्ये छेदतात, तर कोन IMJ, कोन JIK आणि कोन LJK यांची मापे ठरवा. पहिले आकृती काढून घ्या. चौरस सांगितलंय IJKL, कर्ण परस्परांना M बिंदूत छेदतात. आपण कर्ण काढून घेतले, M बिंदूत छेदतात. आणि बघा, आपल्याला या ठिकाणी फक्त काय दिलेलं आहे,
कर्ण परस्परांना एम बिंदूत छेदतात आणि आपल्याला आय एम जे म्हणजेच हा कोण आय एम जे, नंतर जे आय के म्हणजेच हा कोण, आणि एल जे के हा कोण. या तीन कोणांची माप आपल्याला काढायला सांगितलेली आहेत. आता लक्षात घ्या, हा चौरस आहे. मग कर्ण आय के आणि कर्ण एल जे हे त्याचे कर्ण आहेत. हे परस्परांना एम बिंदूत छेदतात, हे आपल्याला दिलेलं आहे. आता चौरसाचे गुणधर्म आपण शिकलेलो आहोत. काय आहे गुणधर्म? चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. बरोबर. मग हे लंबदुभाजक आहेत म्हणून काय आहे, एम बिंदूपाशी झालेला प्रत्येक कोन हा काटकोन आहे. एम बिंदूपाशी झालेला हा प्रत्येक कोन काय आहे? काटकोन. दिसतोय तुम्हाला या ठिकाणी? हा बघा, हा काटकोन, प्रत्येक कोन. तसाच हा पण काटकोन येणार, हा पण काटकोन येणार, जे एम के आणि एल एम के हा पण काटकोन. सगळे काटकोन आहेत, प्रत्येक कोन काटकोन आहे. आपल्याला काय सांगितलंय बघा, आय एम जे पहिला हा कोन आपल्याला विचारलेला आहे आणि म्हणून कोन आय एम जे बरोबर 90 अंश झालं. तसंच प्रत्येक कोन काटकोन जे के एल बरोबर 90 अंश आणि आय जे के हे 90 अंश. कारण काय आहेत, चौरसाचे कोन काय असतात? 90 अंश असतात, काटकोन असतात. जे के एल हा पण 90 अंश आहे. चौरसाचे प्रत्येक कोन काटकोन 90 अंश. मग आता विचारलंय कुठल्या बघा आपल्याला, आता एक काढला आपण, आय एम जे काढला. आता जे आय के आपल्याला काढायचंय. आता बघा, जे आय के हा जो कोन आहे आणि एल जे के हे दोन कोन. जे आय के हा कोन इज इक्वल टू हाफ जे के एल. बरोबर. कारण काय आहे, तर चौरसाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. हा पण आपण एक गुणधर्म शिकलेलो आहोत. हा कर्ण आहे आय के, हा या कर्णाने एल के जे या कोनाला काय केलेलं आहे, सम्मुख कोन आहे याचा, तर हा कर्ण या कोनाला दुभागतो आणि म्हणून याचं माप कोणत्या कोणाचं, जे आय के हा कर्ण दुभागतो, त्यामुळे जे आय के आणि एल आय के हा काय आहेत, दोन्ही समान असणार आहेत. म्हणून कोन जे आय के इज इक्वल टू हाफ कोन जे के एल. तसंच एल जे के हा कोन बघा, एल जे के इज इक्वल टू हाफ कोन आय जे के. एल जे के इज इक्वल टू हाफ कोन कोणता येणार, आय जे के. आणि म्हणून जे कोन जे आय के इज इक्वल टू हाफ इंटू 90 डिग्री. मग किती आलं, 45 डिग्री. तसंच कोन एल जे के इज इक्वल टू हाफ इंटू कोन आय जे के, that is equal to half into 90 degree, that is 45 degree. तर अशा प्रकारे बघा, या ठिकाणी कोणत्याही कोनाचं माप दिलेलं नाहीये, फक्त चौरस सांगितलेला आहे आणि गुणधर्मांचा उपयोग करून आपण कोनांची माप काढू शकतो. मग कोणते गुणधर्म वापरायचे ते गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी लिहावे लागतील आणि त्यानुसार आपण कोनांची माप काढलेली आहेत. पुढचे एक उदाहरण बघा. एका समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी अनुक्रमे 20 सेंटीमीटर व 21 सेंटीमीटर आहे.
तर त्या चौकोनाची बाजू व परिमिती काढा. आता काय सांगितलंय बघा, चौकोन ABCD आपण घेऊया. समभुज चौकोन काढून घेतला. कर्ण AC आणि कर्ण BD आपण लिहूया दिलेल्या गोष्टी. कर्ण AC बरोबर 20 सेंटीमीटर आणि कर्ण BD बरोबर 21 सेंटीमीटर. आता समभुज चौकोनाचे कर्ण काय आहेत बघा, परस्परांना दुभागतात. म्हणून OA बरोबर OC इज इक्वल टू हाफ AC. सिमिलरली OB इक्वल टू OD इज इक्वल टू हाफ BD. हे मिळालं आपल्याला. आता AC चं माप आपल्याला दिलेलं आहे 20 सेंटीमीटर आणि BD दिले 21 सेंटीमीटर. म्हणून आपण OA चं माप काढूया. बघा आता या ठिकाणी कर्णांची लांबी दिली आहे आणि चौकोनाची बाजू आपल्याला काढायची आहे, म्हणजेच AB BC हे आपल्याला काढायचं आहे. मग आता पहिले आपण कर्णाच्या लांबीवरून हा गुणधर्मावरून OA काढून घेऊया. म्हणून OA इज इक्वल टू हाफ AC. AC किती आहे 20 सेंटीमीटर आणि म्हणून OA इज इक्वल टू हाफ इंटू 20 दॅट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. म्हणजेच बघा OA आपल्याला मिळालं 10 सेंटीमीटर. ओके. आता OB इक्वल टू हाफ इंटू BD, पण BD किती दिलंय 21 सेंटीमीटर, म्हणून OB इज इक्वल टू हाफ इंटू 21 दॅट इज इक्वल टू 10.5 सेंटीमीटर. आता बघा OA मिळालं 10 सेंटीमीटर, OB मिळालं 10.5 सेंटीमीटर. आता बघा या ठिकाणी समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. हे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, त्यामुळे हा इथे 90 अंश दिसतोय तुम्हाला. म्हणजेच हा जो त्रिकोण आपल्याला AB काढायचा असेल तर हा त्रिकोण कन्सिडर करूया आपण. त्रिकोण AOB काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन आणि हा होणार कर्ण. म्हणजे पायथागोरसचं प्रमेय आपण वापरू शकतो. मग कोण AOB बरोबर 90 अंश, कारण कर्ण AC आणि कर्ण BD यांचा छेदन बिंदू. त्रिकोण AOB या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय आहे बघा, कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. OA आपण काढलेला आहे 10 सेंटीमीटर आणि OB काढलेला आहे 10.5 सेंटीमीटर. ओके. मग त्यानुसार AB वर्ग इज इक्वल टू OA वर्ग अधिक OB वर्ग. किमती घालूया आपण. OA आहे 10, OB 10.5, 10 चा वर्ग अधिक 10.5 चा वर्ग. 10 चा वर्ग 100 अधिक 10.5 चा वर्ग म्हणजेच 5 चा वर्ग 25 आणि 10 गुणिले 11 110.25. बरोबर. एंडिंग विथ 5. सो while making square of this number, the consecutive number of this, that is 10 into 11 and 5 square is 25. Next 100 plus 110.25 that is equal to AB वर्ग is equal to 210.25. वर्गमूळ काढा. पुन्हा बघा 210 AB बरोबर AB चा वर्ग बरोबर 14.5 चा वर्ग, कारण 14 गुणिले 15 म्हणजेच 210 मिळणार आहेत आपल्याला. किंवा तुम्ही वर्गमूळ पद्धतीने पण काढू शकता. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन AB बरोबर 14.5 सेंटीमीटर म्हणजेच AB आपल्याला मिळालं 14.5. ओके. आता ही एक बाजू मिळाली. समभुज चौकोन दिलेला आहे आपल्याला. समभुज चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी समान असते. म्हणून AB बरोबर BC बरोबर CD बरोबर AD म्हणजेच परिमिती बरोबर 4 गुणिले AB. मग 4 गुणिले 14.5 बरोबर किती आलं 58 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे
कर्णांची लांबी दिली असेल तर त्यावरून आपण चौकोनाची बाजू किंवा परिमिती काढू शकतो. म्हणजे चौकोनाची बाजू आली 14.5 सेंटीमीटर आणि परिमिती आली 58 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण आयत, चौरस आणि समभुज चौकोन यावर आधारित काही प्रमेय आणि त्यावर काही गुणधर्म आणि त्यावर आधारित काही उदाहरणं आज अभ्यासलेली आहेत. पुढच्या भागामध्ये आपण समलंब चौकोनाविषयी माहिती घेणार आहोत. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.